हॅलो फ्रेंड, वेलकम टू द गायरस एज्युकेशन. टॉप कन्सेप्टमध्ये आज आपण समजून घेणार आहोत व्हॉट इज मेकॅनिक्स. राईट. सो आपल्याला फिजिक्स पूर्ण समजून घेण्यासाठी म्हणजे पर्टिक्युलरली 11वी-12वीपर्यंतचं जे फिजिक्स आहे त्याचा मेजर पार्ट आहे क्लासिकल मेकॅनिक्स. राईट. म्हणजे फोर्सेस, मोशन पॅरामीटर्स याचा स्टडी आपल्याला जास्त प्रमाणात आहे. अँड देन देर आर सर्टेन अदर सेक्शन्स ऑल्सो, लाईक प्रॉपर्टीज ऑफ मॅटर असेल किंवा इलेक्ट्रोडायनेमिक्स असेल, लाईट साऊंड असेल. आपण 1 बाय 1 बेसिक कन्सेप्ट समजून घेतलं की तेही समजायला सोपं जाईल. सो ह्या सेशनमध्ये मी मेकॅनिक्स, व्हॉट इज मेकॅनिक्स हा प्रश्न का घेतला, कारण तुम्ही जे सुरुवातीचे काही चॅप्टर शिकणार आहेत तर त्यासाठी हे क्लिअर असणं गरजेचं आहे. सो मित्रांनो, सिंपल भाषेत सांगतो, मेकॅनिक्स इज नथिंग बट द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ स्टडी ऑफ फोर्सेस अँड मोशन. ठीक आहे. सी, आपण फोर्सेसने अप्लाय होण्यामुळं आपण बघितलं का बॉडीमध्ये मोशन प्रोड्यूस होऊ शकते किंवा बॉडीची जी काही एक्झिस्टिंग मोशन आहे तिच्यात बदल घडू शकतात. लाईक तिची व्हेलॉसिटी वाढू शकते, म्हणजे मोमेंटम वाढू शकतं, तिची व्हेलॉसिटी कमी होऊ शकते, म्हणजे ॲक्सलरेशन रिटार्डेशनची केस तयार होऊ शकते. त्यानंतर ती मोशन थांबू शकते, त्यानंतर मोशनची डायरेक्शन बदलू शकते. सो किंवा कुठेतरी फोर्सेसचं बॅलन्सिंग होऊ शकतं. आय एम नॉट टॉकिंग अबाउट द चेंज ऑफ शेप ऑफ बॉडी हेअर, बिकॉज मेकॅनिक्स ओनली डील्स विथ द मोशन अँड फोर्सेस. We don't consider the effect of force here, in which we consider the deformation produced. For that there is a separate section, that is properties of matter. Right. So mechanics is study of forces and motion. Right. मग आता फोर्सेसने जर मोशन प्रोड्यूस केलीच नाही तर मग फोर्सेसचं काय होईल हा प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे. समजा एखाद्या बॉडीवर फोर्स ऍक्ट होतोय बट बॉडी इज नॉट ॲट ऑल मुव्हिंग, दॅट मीन्स दॅट फोर्स इज गेटिंग बॅलन्स बाय सम अदर फोर्स. मग अशा वेळेस ती बॉडी स्थिर अवस्थेत असताना तुम्हाला दिसते. मित्रांनो, त्याला आपण स्टेट ऑफ रेस्ट म्हणतो. अँड अगेन देर इज वन मोर टर्म, व्हेन द फोर्सेस, ओव्हरऑल फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉडी आर बॅलन्स बाय दी अनदर फोर्सेस अँड बॉडी रिमेन्स स्टेशनरी. इन सच अ केस वी ऑल्सो कॉल इट ॲज अ इक्विलिब्रियम ऑफ दी फोर्सेस, इक्विलिब्रियम ऑफ दी बॉडी. मग आता याचा अभ्यास करण्यासाठी देर इज अ सेपरेट ब्रांच ऑफ मेकॅनिक्स दॅट इज कॉल्ड एज स्टॅटिक्स. दॅट इज स्टडी ऑफ बॉडीज ॲट रेस्ट subjected to the number of forces. See, स्टॅटिक्सचं बेसिक जर समजून घेतलं तर यू आर एबल टू अंडरस्टँड द सब्जेक्ट्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग. ठीक आहे. स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग. सो स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग समजून घेण्यासाठी स्टॅटिक्सचा बेस मजबूत असणं फार गरजेचं आहे. फार सिंपल आहे. स्टडी ऑफ बॉडीज ॲट रेस्ट, स्थिर अवस्थेतल्या बॉडीचा अभ्यास म्हणजे स्टॅटिक्स. ठीक आहे. आणि आता जर फोर्सेसच्या अप्लाय होण्यानं बॉडीमध्ये जर मोशन प्रोड्यूस होते तर in that case we'll have to study the forces as well as the motion of a body. In such a case we have separate branch in mechanics that is called as kinetics. So kinetics is nothing but the branch of mechanics which deals with forces and the motion produced due to the forces. मित्रांनो, आपण आपल्या सोयीसाठी, आपल्या क्लिअर कट अंडरस्टँडिंगसाठी यातही 2 प्रकार पाडलेत. आता आपल्याला फोर्सने अप्लाय केल्यानंतर जर मोशन प्रोड्यूस केलेली फक्त मोशन स्टडी करायची, आपल्याला त्या फोर्स किंवा त्या कॉजचा बद्दल आपल्याला जास्त काही डिटेलमध्ये जायचं नाही. इन सच अ केस वेन वी स्टडी ओनली मोशन ऑफ बॉडी देन देर कायनेटिक्स इज अगेन डिवायडेड इन टू सब ब्रांचेस. लाईक पहिली ब्रांच आहे त्याची कायनेमॅटिक्स. राईट. कायनेमॅटिक्स म्हणजे स्टडी ऑफ मोशन प्रोड्यूस ड्यू टू द फोर्सेस. So we deal only motion and motion parameter here. We don't concentrate on the cause which is producing the motion, right? So it is again a branch of kinetics which deals with study of motion of object, study of only motion of object असं म्हणू शकतो. त्यानंतर आपल्याला जर समजा अप्लाय झालेल्या फोर्समुळं निर्माण झालेली जी प्रोड्यूस झालेली मोशन आहे ती मोशनही स्टडी करायची आहे, फोर्सेसचे अनादर इफेक्टही स्टडी करायचे. बिकॉज सी, फिजिकली फोर्स ऍक्ट्स ऑन ए मास. राईट. पर्टिक्युलरली वस्तूमध्ये काय असतं, मास. सो मास एकदा जर मोशनमध्ये आलं तर व्हॉट हॅपन्स, इट्स मोमेंटम चेंजेस, इट्स एनर्जी चेंजेस, इट्स एनर्जी स्टार्ट कन्व्हर्टिंग फ्रॉम वन फॉर्म टू द अनदर फॉर्म. then there is a possibility that work is done with the application of force, then power transmission takes place. So हे जे सगळे कन्सेप्ट आहेत, मोमेंटम, पॉवर, वर्क, एनर्जी, याच्याशी जर आपल्याला डील करायचंय अलॉंग विथ द मोशन पॅरामीटर्स. सो इन सच अ केस we have separate branch in kinetics and that is called as dynamics of bodies. Right. So in total mechanics is divided into 2 main branches, statics and kinetics. In statics we deal with only forces, no motion,
ओनली फोर्सेस ऍक्टिंग ऑन दी बॉडी दॅट रेस्ट. मग फोर्सेसचा अशा ठिकाणी काय होतं, तर फोर्सेस ट्रान्समिट होतात. सो बॅलन्सिंग, इक्विलिब्रियम हे कन्सेप्ट इथे शिकायला मिळतात. कायनेटिक्स, स्टडी ऑफ बॉडीज इन मोशन. त्यामध्ये फक्त मोशन स्टडी केला तर कायनेमॅटिक्स. आणि जर मोशन बरोबर फोर्सेस आणि अदर पॅरामीटर्स वेअर मास ही फिजिकल क्वांटिटी इन्क्लूड होती, लाईक मोमेंटम, पॉवर, वर्क, एनर्जी. सो इन दॅट केस दॅट ब्रांच इज कॉल्ड एज डायनॅमिक्स. ठीक आहे. सो इथे बेसिक मध्ये मेकॅनिक्सची आयडिया क्लिअर झाली. आता मेकॅनिक्स चांगलं समजून घेण्यासाठी तुम्हाला मेकॅनिक्सचे जे फंडामेंटल लॉज आहेत, मग इन्क्लुडिंग त्यात न्यूटन्स लॉज ऑफ मोशन आले, वर्क एनर्जी प्रिन्सिपल आलं, पॉवरच्या टर्म्स आल्या, हे जर बेसिक कन्सेप्ट क्लिअर केले तर यू कॅन इझिली हँडल द कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम्स ऑफ मेकॅनिक्स. ठीक आहे. सो नेक्स्ट टॉप कन्सेप्ट मध्ये आपण याचे इंडिव्हिज्युअल पॅरामीटर्स, इंडिव्हिज्युअल फिजिकल क्वांटिटीज आपण शिकणार आहोत. सो कीप वॉचिंग द लेक्चर अँड सबस्क्राईब द चॅनल.